गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर। आज 6 फेब्रुवारी 2019 तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या विविध वृत्तपत्रांमधून छापून आलेल्या आहेत। काही टेक्निकल इश्यूजमुळे आज यामध्ये PIB कव्हर केलेलं नाही आहे, तर PIBच्या ज्या न्यूज आहेत त्या उद्या तुमच्यासाठी कव्हर करूयात। तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल शेप आयकॉनसुद्धा क्लिक करा। याच्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष MPSC या नावाने सर्च केल्यास तुम्हाला माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज हे बघता येतील। त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मॅडमसुद्धा अनअकॅडमीवरती तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, तर तिथे तुम्ही डॉक्टर प्रीती या नावाने सर्च करून मॅडमच्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता। मॅडमच्या माध्यमातून एक क्रॅश कोर्ससुद्धा तिथे अपलोड होत आहेत, त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पहिले आपण कालचे प्रश्न समजून घेऊयात। खाण कायदा 1952च्या कलम 83(1) अंतर्गत केंद्र सरकारने महिलांना जमिनीवरील आणि जमिनीखालील खाणींमध्ये काम करण्यास, आता बघा प्रश्न व्यवस्थित वाचल्यास आपल्याला याचं उत्तर बरोबर देता येईल। जमिनीवरील आणि जमिनीखालील काम करणाऱ्यास इथे काय येणार, यापैकी नाही हे उत्तर येणार आहे। का? कारण काय होणार आहे, जे रात्रपाळीमध्ये काम करण्यास परवानगी दिली आहे ही जमिनीवरच्या, आणि केवळ रात्रपाळीत हे होणारच नाही, दोन्ही शिफ्टमध्ये ज्या जमिनीवरच्या ज्या खाणी आहेत त्यामध्ये काम करता येईल। तर जमिनीखालील ज्या आहेत जमिनीखालीलवरती रात्रपाळीमध्ये काम करण्यास परवानगी दिलेली नाही। हे जर वाचलं तुम्ही कालचं जे न्यूज व्यवस्थित तर लक्षात येईल। जमिनीवरील खाणीत काम करण्यास संध्याकाळी 7 ते 6 वाजेपर्यंत कामावर ठेवता येऊ शकतं, तर ज्या जमिनीखालील आहेत तिथे फक्त सकाळी 6 ते संध्याकाळी 7च्या दरम्यान ठेवल्या जाऊ शकतं। त्यामुळे ऑप्शन यापैकी नाही बरोबर आहे। वर्ल्ड कॅन्सर डे हा 4 फेब्रुवारी साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम होती आय एम अँड आय विल। आजच्या बातम्यांना सुरुवात करूया। सरकारच्या लेखी आश्वासनानंतर अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण जे आहे हे मागे घेतलेलं आहे। तर अण्णा हजारेंचं गेल्या 6 दिवसापासून चालू असलेलं उपोषण होतं लोकपाल लोकायुक्ताची नियुक्ती तसंच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी या बाबतीमध्ये होतं। तर एक 6 ते 7 तास ही मॅरेथॉन बैठक चालली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग, संरक्षण मंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 6 तास चर्चा केल्यानंतर अण्णा हजारेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। लोकपाल लोकायुक्ताची नेमणूक आणि कृषी मूल्य आयोगाच्या स्वायत्ततेबाबत निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे 7व्या दिवशी अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। तसंच लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करा, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 13 फेब्रुवारीला लोकपाल नियुक्तीसाठी केंद्राच्या सर्च समितीची बैठक होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल। तसंच हजारे यांच्या मागणीनुसार लोकायुक्ताचा नवीन कायदा करण्यासाठी सरकार आणि अण्णाचे प्रतिनिधी मिळून संयुक्त कायदा हे करणार आहेत। राज्याचा अर्थसंकल्प हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे आणि हा जो अर्थसंकल्प असणार आहे हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे। यासाठी अधिवेशन जे आहे राज्याचं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन ही होणार आहे 25 फेब्रुवारीपासून चालू आणि 2 मार्चपर्यंत चालणार आहे। हा जो अर्थसंकल्प आहे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेमध्ये, तर राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेमध्ये सादर करणार आहेत। तर विधानसभेत प्रलंबित असलेल्या 6 विधेयकसुद्धा याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। विधान परिषदेत सुद्धा एक प्रलंबित विधेयक जे आहे ते मांडलं जाणार आहे। त्यानंतरची जी बातमी आहे ती म्हणजे इस्रोने GSAT-31 हा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे आणि हे केलं युरोपियन युनियनच्या जो फ्रेंच गयाना हा प्रक्षेपण केंद्र आहे, या फ्रेंच गयानाच्या प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण केलं आहे। GSAT-31 हा युरोपियन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने याचं प्रक्षेपण केलं। प्रक्षेपणाच्या 42व्या मिनिटानंतर म्हणजे 3:14 हा उपग्रह जिओ ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापन करण्यात आला। भारताने यापूर्वी अनेक उपग्रह जे आहेत ते फ्रेंच गयानावरून प्रक्षेपित केलेले आहेत। रॉकेटमध्ये भारताच्या GSAT-31 सौदीचा जिओ स्टेशनरी उपग्रह 1 हेलास उपग्रह 4 याचं सुद्धा प्रक्षेपण करण्यात आलं आहे। हा जो GSAT-31 आहे याचं वजन 2535 किलोग्रॅम आहे। GSAT-31 हा 40वा संदेशवाहक उपग्रह आहे। यामुळे भूसैनिक कक्षेमध्ये क्रू बँड ट्रान्सफॉर्मर ही क्षमता वाढणार आहे। म्हणजे बराचसा जो रेंज आहे, आता जसं दूरचित्रवाणी, त्यानंतर टेलिफोन, इंटरनेट, ब्रॉडबँड याचा जो आहे आवाका जो आहे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या सर्वांमध्ये
या उपग्रहाद्वारे वाढण्यासाठी मदत होणार आहे. याचा कालावधी जो आहे हा 15 वर्षाचा असणार आहे. आणि हा जो आहे GSAT-31 भारताचा जुना संदेशवहन उपग्रह INSAT-4CRची जागा घेणार आहे. शिल्पा शिंदे या अंगुरी भाभी फेम ज्या होत्या, भाभीजी घर पे है या कार्यक्रमातल्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसचा त्यांनी 10वा सीझन जो जिंकला होता, त्या शिल्पा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. आता अशा बऱ्याचशा बातम्या आपल्याला दिसतील काही दिवसामध्ये, कारण निवडणुका जशा जवळ येत आहेत तर बरेचसे सेलिब्रिटीज जे आहेत हे सेलिब्रिटीज जे आहेत ते विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश घेतील. प्रशांत किशोर जे आहे हे सुद्धा भेटीसाठी आले होते उद्धव ठाकरे यांच्या. प्रशांत किशोरबद्दल माहिती आहे आपल्याला की 2014ची जी रणनीती आहे, BJPच्या माध्यमातून रणनीती त्यांनी आखली होती. तर नंतर त्यांनी जे आहे JDUमध्ये जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता. जनता दल युनायटेड जे नितीश कुमार यांची पार्टी आहे बिहारची, तर त्याचेसुद्धा उपाध्यक्ष आहेत. तर भाजप आणि शिवसेनेमध्ये समेट घडावी यासाठी ते आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. तर या गोष्टींना बराचसा आता येणार आहे. राज्य सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे घरभाडा भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जो घरभाडे भत्ता आहे, जो पूर्वी जे ABC क्लास शहरं होते त्याऐवजी आता XYZ असं वर्गीकरण 7व्या वेतन आयोगाद्वारे केलं जाणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे इथे 24% घरभाडे भत्ता असेल, तर जे अन्य शहर आहेत तिथे 16% भत्ता, आणि जे Z भाग म्हणजे ग्रामीण भागामध्ये 8% घरभाडे भत्ता हा मिळणार आहे. तसंच रिझर्व्ह बँकसुद्धा जे आपल्या पतधोरणविषयक भूमिकामध्ये बदलू शकतं, व्याजदरात कपात करण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे असं सांगितलं जात आहे. तर गव्हर्नर जे आहेत यासाठी कार्यरत आहेत. तर नेमकं पुढे काय होणार आहे जेव्हा नवीन पतधोरण जाहीर होईल, तर त्यावेळी काय नेमकी रिझर्व्ह बँकेची रणनीती आहे ते आपल्या लक्षात येईल. भारत जो आहे त्याआधी एक बातमी म्हणजे मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये आता साक्षीदार नको असणार आहे. जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजे रजिस्ट्री जी केली जाते, एखादं मालमत्ता नोंदणी केली जाते, यासाठी साक्षीदार लागायचे, त्यांचे 2 साक्षीदार लागायचे, त्यांचे पुरावे लागायचे ओळखपत्राचे. हे पुरावे जे आहेत हे पुरावे आता आधारद्वारेच लिंक केलं जाणार आहे आणि सगळं व्हेरिफिकेशन जे आहे आधार UIDच्या माध्यमातून हे जे आहे आता व्हेरिफिकेशन हे केलं जाणार आहे. भारत हा जगातील दुसरा LPG ग्राहक देश बनलेला आहे भारत. तर त्यामध्ये दुसरा सर्वात मोठा LPG ग्राहक आहे. त्यामुळे 22 कोटींच्या पुढे ग्राहकांची संख्या गेलेली आहे आणि मागील वर्षीमध्ये जे आहे ग्राहक संख्या जी आहे ती 15% वाढलेली आहे. तर उज्ज्वला योजनेमुळे ही वाढ झालेली आहे. 6 कोटी गरीब महिलांना या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे. एशिया LPG संमेलन जे झालं त्याच्यामध्ये LPG ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यासंबंधी जी आहे 15% वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जसं तुम्हाला मी बोललो की आज काही टेक्निकल इश्यू होते, त्यामुळे आज क्वेश्चन घेऊ शकत नाही आहे. क्वेश्चन जे आहे तुमच्यासाठी उद्या इन्क्लूड करेल. तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला उपयुक्त असं चॅनल आहे. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.